PF क्लेम झाले 2 आठवड्यांनी येयले माझे पैसे. अरे तुम्ही आमच्याच पैशांचे इंटरेस्ट खाता आणि 2 आठवडे कित्याक लागता तुमकां? गोंयान जनता कितली आसा? 14 लाख या 15 लाख कितें? 15 लाखाचे लायक कितले म्हणटा ते सपोज 8-9 लाख लोक काम करता आसतले. तेंचे PF आनी धरीत जाल्यार 6 लाखांचे PF आसतले. 6 लाख क्लेम्स दिसा खाली सुद्दां न्ही जाल्यार तुमचे कडेन सेटल करपाक ह्या सुद्दां पावर सुद्दां. तुमकां सॅलरी मेळटा इतली एडवान्स सिस्टम. कोर्टान गेला, कोर्टान ते प्रिंटरूच ना तेंचे कडेन सारको. ती ऑर्डर आसा पळय, ती ऑर्डर म्हणजे म्हाजे रिलीज पयशे ऑर्डर आयली पळय, ती ऑर्डर काडपाक कितलो टायम लागलो. तो कोर्टूच असो काम करता. म्हाका 3-4 हियरिंग्स लागले. म्हाजे लायक अकाउंटांत डेब्ट्स आयिल्ले कितलेच झाले. एक क्रेडिट कार्ड यूज केलेलें, कितले म्हाजे क्रेडिट कार्डाचे डबल जाले. अरे हो इंट्रस्ट, ह्यो बँकी सगळ्यो भायल्यो. आमकां इंट्रस्ट चार्ज करपाक क्रेडिट कार्ड दिता तुमी. तेन्ना म्हाजे जॉब सेक्युरिटी आयले, जॉब आयलो म्हणून हांवें क्रेडिट कार्ड यूज केलेलें. म्हाका खबर आयलें हांव पे करतलो म्हणून. 28,000 सॅलरी आयली म्हागेली. आय एम इजिली टू पे दॅट मनी. बिस्लरीन सुद्दां फटयलो म्हाका. डायरेक्ट सांगता 3 म्हयन्या सेटलमेंट मनी म्हाका दिलो. ती सुद्दां लास्ट सॅलरी 70,000 या 68,000 समथींग. हांव सगळ्यांक म्हणटालो पळय 2.5 लाख मेळनासलें म्हाका. हांव फक्त म्हाजें पर्सनल सॅटिस्फॅक्शन हांव लोकांक सांगतालो कित्याक लोकांनी क्वेश्चन करूं जायना म्हणून. हें खरें की हांवें 6 लाख अरावंड 6 लाख कडयले हे 3 या 4 म्हयन्यान. हें खरें आसा. ते आतां पयशे कशे येयले ते इन डिटेल सांगपाची गरज ना. हांवें चोरी तरी करूं नाशिल्ली. थोडे मडक्यांतल्यान पयशे येयले, थोडे लायक नॉट गॅमलिंग. लिगल कितें आयलें तितलेंच केलें. मडको सुद्दां गव्हर्मेंट म्हणटा लिगल ना. लिगल कित्याक जाय? तुमी टॅक्स भरून तुमी कितें करता? फोंडेचे रोड पळोवपाक शकता तुमी कशें आसा ते. सो हांव म्हाजें लायक पर्सनल उलयता. सॉरी लायक हांव परत गव्हर्मेंटाचे हितून पावलो. कशें आसा पर्सनल सुद्दां गव्हर्मेंट येता. हांवें 7 वर्सां म्हाज्या लायफान मोर पडोन काम केलें. म्हाजे कितलेच एक्सिडंट जाले तरी पूण हांव कामाक लायक बरो कॉन्सन्ट्रेट करून खंयचेच कंपनी म्हाका क्वेश्चन करूंक शकना की हांव कामा बाबतींत बाबा हें आशिल्लो कमी आयलो. आय एम अप टू द पॉयंट, अप टू द मार्क म्हणटा तसो, आनी मोर दॅन दॅट लिमीट. जस्ट म्हाजे लायक हांव जेन्ना जॉयन जालेलो पळय डिप्लोमा डिग्री आयली म्हाजे पूण आय वॉज थिंकींग अबाउट लायक मोर दॅन PhD केलेले हांवें थिंक करतालो हांव. आनी एप्लिकेबल थिंग म्हाजो प्रोजेक्ट सुद्दां चिंतलेलो डिप्लोमाचो लायक हांव हायब्रीड इंजीन करतलो म्हणून. पूण ताका कॉस्ट बजेट हे चड जातालें म्हणून हांवें बारीकसो लायक सेग्रिगेशन ऑटोमॅटीक सेग्रिगेशन कन्वेयर बेल्ट हें केलो, डिझायन केलो. तेचे सुद्दां प्रोग्रामींग हांवें बाय पर्सनली केलेले. दीस इज वॉट नॉलेज आय एम होल्डिंग टुडे. बट वॉट यूज ऑफ दॅट नॉलेज? Even though I am holding BTech degree, I can't find any job. And the job, I can find a job, but the salary they are giving us now, looking at our past experience and past like whatever things, they offers are like 15,000, 18,000. अरे तुम्ही त्या घाटिया 50-60 हजार 80 हजार काम पैसे पेमेंट दिता. लायक म्हाजे ते एक कामार येता बिस्लरी हांव OT एकादे घालतालो. एकट्या OTत 50-80 हजार मेळटाली. घाटी डिग्री ना, डिप्लोमा ना, काय ना, बोगस डिग्री हाडून ते फिक्स जाल्लेले आसा. फक्त चाडयो करता म्हणून तो मेघनाथ पागी तिंका घट. मेघनाथ पागीन बाय बसली म्हाका कसो टॉर्चर केलो तुमकां खबर आसा? हांव ते कामाक वयतालो एक शिफ्टीक, जनरल शिफ्टीक वयतालो. हांव रातचो 11:30 सुद्दां येयलेलो थंयच्यान मशीन सारकें जावं जाय म्हणून. आनी म्हाका मागीर तो कॉल करून सांगता तो पार्ट वांकडो लायलो खंय. अरे तो वांकडो लायला खंयचो? तो पयलूच वांकडो आयलो. बॅरिंग कशें लायता, कशें फिट करता, कशें प्रेस फिटींग आसता तुका खबर आसा? तूं BSc केल्लेलो मनीस म्हाका चॅलेंज करता एक इंजिनियरिंगा. आनी हांव असो आलतू फालतू इंजिनियरींग न्ही, म्हाका बेजिका कडल्यान लायक एक्स्ट्रीम खबर आसा. हांव रोबोटीक आर्म सुद्दां डिझायन करता. तुजे कडेन जाता? म्हाका तेणी भरपूर म्हटलें कितें मेंटली कितें प्रॉब्लेम जाले काय. अरे तुवें म्हाका टॉर्चर कितलो केलो हें सांगलें तुवें लोकांक? तुवें म्हाका कितें सांगलेलें 15% इन्क्रिमेंट जातलो म्हणून. हांवें चिंतलेलें 2-3 हजार इन्क्रिमेंट जातलो म्हणून. तुवें इन्क्रिमेंट कितलो सांगलो म्हाका? 300 रुपया. 300 रुपया इन्क्रिमेंट. हांव मिडल ऑफ द इयर या वॉट एवर इयर 8 म्हयने म्हटल्यार मिडल ऑफ द इयर जायना, मिडल ऑफ द फायनान्शियल इयर वॉट एवर थिंग्स. हांवें कॉर्पोरेटरान काम केलां, बिस्लरीकून व्हडल्या ब्रँडान काम केलें. एक केरळान कंपनी आयल्या, त्या कंपनीचें नांव घेयना कित्याक म्हाका तेचे बद्दल कांय सांगपाचें ना. 2च आठवडे कितें काम केलें तुवें? फिक्स जॉब. म्हाका डिटेल सांगपा जाय तुका. बरे बरे कंपनीन काम केलां हांवें. बिस्लरीकून हाय क्लास ब्रँड सिप्ला. आतां सिप्लाचे शेअर्स कमी आहा कित्याक तेंचे लायक लास्ट कोरोना केसीस भरपूर मेळिल्ले म्हणून. बट सिप्ला वन ऑफ द बेस्ट कंपनी थ्रू आउट वर्ल्ड.
इट्स अ नोन कंपनी. when I joined that company as a like कितें म्हणटा कॅम्पस प्लेसमेंटांतल्यान फिक्स जॉब डायरेक्ट कंपनी अंडर एज एन प्रोडक्शन इंजिनियर. This was my capability. I worked in Zydus Cadila. They also politics. Even in Sipla also politics. ते गुजराती हैदराबादी बिहारी येता पळय तिंका आमकां सर म्हणपा पडटा. ते ITI केल्लेल्यांक सर म्हणपा पडटा आमकां. अरे तुमचेर नॉलेज आसा न्ही जाल्यार सर म्हणटलो न्ही हांव सर 10वी केल्लेल्याक न शिकलेल्याक सर म्हणटा जेन्ना तो म्हाका नॉलेज दिता तेन्ना. आमचो हिंदू धर्म आमकां हें शिकयता सर कोणा म्हणप आसता एक लायक आपले गुरुजी हे वॉटेवर थिंग्स कोणा म्हणप आसता जेजे कडल्यान नॉलेज मेळटा ती मागीर कसलो फॉर्मान आसूं तो. दीस इज वॉट माय कॅपेबिलिटी एंड दीस इज वॉट माय थिंकींग. लोक म्हाजेर कमेंट करता लोक म्हाजेर टॉन्ट मारता अरे तुमकां भायर बसले खबर आसा हांव लायफान कितलो स्ट्रगल करून येयलेलो आसा तो. हांवें 72 एक्सिडंट पळयल्या म्हाज्या लायफान सामके रक्ताचे व्हाळ पळयल्या तरी पूण हांव 350 किलो उखलिता. दीस इज वॉट माय कॅपेबिलिटी. हांव सायको म्हणून न्ही लोक म्हणटा सायकोलॉजी पयलू स्टडी करा. एवरी ह्युमन हॅज लायक डिफरंट सायकोलॉजी. वॉट एवर स्टडींग दीस लिटरेचर वॉट एवर दीस डॉक्टरी वॉट एवर स्टडींग इन द मेडिकल फील्ड नो दॅट्स आर एप्लिकेबल टू दॅट पर्सन ओनली. That research whichever comes in like medical field now that research has done in what we say abroad countries and कसो क्लायमेट आसता कशें कितें आसता तें पळया थंय वचून. हे इतले रशिया हे ते सायडीन वचून पळया कितले थंड आसा ते थंय. गोंयान हे एप्लिकेबल जायना. गोंयान भरपूर गरमी जाता पावसान सुद्दां घाम सुट्टा हांगा. गोंय हांवें तरी इतलो इंडियन पावलो पळय गोंया असो क्लायमेट हांवें खंयच पळोवना. गोंय सारकें अशें वेस्टर्न घाट सायडीन आसा भरपूर आनी गोंय सकयल आसा. सो अरेबियन सराची जी व्हाळां आसता पळय तेजेर ते ढग हालत रावता गरमी हे ते सगळें जाता आमकां वांगडात. आतां सॉरी हांव परत डिस्ट्रॅक्ट जालो. कशें आसा पळय